कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात सोलापुरात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। बळीराजा शेतकरी संघटनेच्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकून आपला निषेध व्यक्त केला। कांद्याचे दर पडल्याने शेतकरी कमालीच्या अडचणीत आलाय, त्यामुळे आता तरी शेतमालाचा हमीभाव देण्याच्या मुद्द्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये काँग्रेसने विशाल आक्रोश मोर्चा काढला। माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते। भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं असून आता सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका यावेळी करण्यात आली। उजनी धरणातून आष्टी तलावात पाणी जोडण्याच्या मागणीसाठी सोलापुरात धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेनं मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। सध्या उजनी धरणामध्ये 60% अधिक पाणी साठा आहे, त्यामुळे मोहोळ तालुक्यातल्या जनतेचा पाणी प्रश्न सोडवावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातल्या खराब रस्त्यांविरोधात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं। या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। रुग्णालयाच्या आवारामध्ये खड्डे पडल्यानं रुग्ण आणि नातेवाईक यांना त्रास सहन करावा लागतोय। अनेकदा स्ट्रेचरवरून रुग्ण खाली पडल्याच्या घटनाही घडल्यामध्ये मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरमधल्या निघोज गावामध्ये दारूबंदीनंतरही अवैधरित्या दारू विक्री होताना आढळतीये। एका किराणा दुकानामध्ये दारूचा साठा सापडल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी दुकानदाराला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। ही दारू विक्री पोलिसांच्या आशीर्वादानं होत असल्याचा आरोप या महिलांनी केलाय। दरम्यान दारू विक्री विरोधामध्ये पारनेर तहसीलवर लाटणं मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं। निलंगा तालुक्यातल्या काटेजवळ गावातील राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय या शाळेला संतप्त पालकांनी टाळं ठोकलं। गेली 31 वर्ष ही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरते। अनेकदा हे पत्रे उडाल्यानं विद्यार्थी जखमी झालेत, तसंच शाळेत सापांचाही वावर आढळून आलाय। याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा शाळेचं पक्कं बांधकाम होत नसल्यानं संतप्त झालेल्या पालकांनी गावकऱ्यांनी शाळा बंद केली। अकोला जिल्ह्यातल्या हादगाव जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघानं बाजी मारली आहे। शिवसेनेच्या विनोद सदाफळे यांचा पराभव करत भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी 73 मतांनी बाजी मारत विजय मिळवला। भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर यांच्या अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती। सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडित वाघ यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पंडित वाघ यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार चित्रा पंडित वाघ यांचा विजय झाला। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी इतर पक्षांनी तयारी दाखवली होती, मात्र भाजपनं त्याला विरोध करत निवडणुकीची मागणी केली होती। कोणताही प्रचार न करता चित्रा वाघ यांचा विजय झाला। शिर्डीतल्या नेवासा फाटा रस्त्यावर 3 लाख रुपये किमतीच्या 9 गोण्या गुटखा पकडण्यात आला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। नेवासा पोलीस रात्रीची गस्त घालत असताना एक तवेरा संशयास्पद स्थितीमध्ये आढळून आली। कारची तपासणी केली असता त्यात हा गुटखा आढळून आला। ही गाडी आणि गुटखा अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले। तेलंगणा आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर देगलूर पोलिसांनी 7 लाखांचा गुटखा जप्त केला। हैदराबादहून येणारा हा ट्रक तपासणी नाक्यावर अडवण्यात आला। पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने या ट्रकची तपासणी केली असता त्यांच्या विविध कंपन्यांचा बंदी केलेला गुटखा त्यात आढळून आला। गुटख्यानं भरलेला हा ट्रक देगलूर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आला असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या प्रवेश प्रक्रियेचा हंगाम सुरू असल्याचा फायदा घेत या भामट्यानं ही बनावट वेबसाईट बनवली। 3 लाख रुपये भरा आणि वैद्यकीय प्रवेश घ्या अशी जाहिरात करण्यात येते। त्याला भुलून अनेकांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला असता हा बनावट प्रकार असल्याचं समोर आलं आहे। तासगाव तालुक्यातल्या कुमठे गावात दारूबंदी व्हावी यासाठी गावातल्या महिलांनी दारूच्या दुकानावर मोर्चा काढला, तसंच ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या महिला दारूबंदीची मागणी करतायत, मात्र त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये। अखेर संतप्त महिलांनी दारूच्या दुकानावर मोर्चा काढत ती बंद करण्याची मागणी केली। बीड शहरातल्या पेठ भागामध्ये अज्ञात माथेफिरूनं केलेल्या हल्ल्यामध्ये 5 जण जखमी झाले। तर रस्त्यावरून चालता चालता या माथेफिरूनं धारदार शस्त्रानं लोकांवर वार केले। हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत। माथेफिरूच्या या हल्ल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वर्ध्याच्या गजानन नगर परिसरामध्ये माऊली टेकडीजवळ
पैशांच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीला सुद्धा गंभीररित्या मारहाण करण्यात आली। संगीता परसराम असं या मृत महिलेचं नाव आहे। त्यांनी शेजारच्या कविश उर्फ कवडू क्षीरसागरकडून काही पैसे उधार घेतले होते। परत देण्यासाठी कवडूनं तगादा लावला होता। वादावादी झाली आणि त्यानंतर संगीतावर चाकूने त्यांनी वार केले, तसंच दगडानं ठेचून त्यांची हत्या केली। बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये एका नर्सचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाली आहे। त्यांच्यावर बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रस्त्यावरच्या प्रचंड खड्डे आणि अवजड वाहनांमुळे हा अपघात झाला। या अपघातामध्ये माधुरी गोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या शीला मुंडे या गंभीर जखमी झाल्या। नागपूर गडचिरोली मार्गावरच्या कठाणी नदीवरच्या पुलावर भरधाव ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली। एक जण जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे। ट्रकची धडक इतकी भीषण होती की पिकअप चालकाच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान अपघातामुळे नागपूर गडचिरोली मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वर्ध्याच्या सेवाग्राम मार्गावर महिला आश्रम रोडवर ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला। सिमेंटनं भरलेला हा ट्रक वर्ध्याकडून सेवाग्रामकडे जात होता। या दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्यानं हा अपघात घडला। पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत असून पुढचा ट्रक तपास सुरू केला आहे। ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही फरार आहेत। लातूरच्या औसा शहराजवळ विद्युत खांबावर काम करणाऱ्या वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। काशीनाथ स्वामी असं या वायरमनचं नाव आहे। स्वामी काम करत असताना अचानक वीज पुरवठा चालू झाला आणि त्याच्या खांबावरच मृत्यू झाला। दरम्यान हा वायरमन खांबावर असताना वीज पुरवठा कसा सुरू झाला, खासगी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या वायरमनला हे काम कोणी दिलं, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। अहमदनगर शहरामध्ये दुरुस्तीनंतरही रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले। शहरातले रस्ते पुन्हा एकदा खड्डेमय झालेत आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। पावसानंतर या खड्ड्यांचं डबक्यात रूपांतर होतंय। पालिकेनं पुन्हा एकदा दुरुस्तीची कामं सुरू केली आणि या भोंगळ कारभारावर लोकांमधून संताप व्यक्त केला जातो। आर्थिक गैरव्यवहार समोर आल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेची सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेची तिसरी सभा पुण्यातल्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाली। यावेळी सातारा शाखेतील भ्रष्टाचाराच्या पुराव्यासह पाढा वाचला गेला। या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा ठराव यावेळेस मंजूर करण्यात आला। धुळ्यामध्ये 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाच्या आगमनानं वातावरणामध्ये आल्हाददायक गारवा पसरला। गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यामध्ये उकाड्याचं प्रमाण वाढलं होतं। जोरदार बरसलेल्या पावसानं हा उकाडा पळून लावला। दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या भागामध्ये अजूनही दमदार पाऊस सुरू झाला नसल्यानं चिंता मात्र अद्याप आहे। नाशिकमधल्या अतिप्राचीन आणि जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या पंचवटीतील कपालेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। बम बोलीच्या घोषणांनी अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिराला चारही बाजूने आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। भाविकांची वाढती संख्या पाहून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता।